एबीपी माझानेही मराठवाड्याला पाणी हवंय की बियर याबद्दलचा एक विशेष कार्यक्रम घेतला होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया. आमचं म्हणणं आहे का 85% पाणी आम्हाला कशातून देऊ राहिले आणि कोणत्या पद्धतीने देऊ राहिले. आम्हाला जर शेतकऱ्याला 85% पाणी मिळालं असतं तर आम्ही तुमच्याकडे घ्यायला आलो असतो. आमचं पाणी का बंद केलं आहे? आमची माय माऊली बाजारावर बसून ते गाय उरलेलं पाणी गायला पाहिजे ती, आणि गाय माय म्हणते आणि यांना मोठ्याला डबक्याने बुडाच्यात आंघोळी करते आणि ती बादलीभर पाण्यात आंघोळ करते. तेव्हा हे कुठे जाऊ राहिले आणि काय टीएनसी समजिता आम्हाला? काय तुमची काय भूमिका आहे? 85% पाणी शेतीवाले वापरते असं तुमचं म्हणणं आहे साहेब. आम्हाला फक्त 6 तास 24 तासातली 6 तास लाईट आहे. टक्केवारी किती झाली? 25%. आणि तुम्हाला एमआयडीसीला जे पाणी चालतं ही पाईपलाईन 24 तास चालती. मग ही टक्केवारी कोणती काढली तुम्ही? काय शेतकऱ्याला अडाणी समजून भूलथापा देताय का? आणि मुळात त्या धरणाचा जो उद्देश आहे तो 100% शेतीसाठी झालेला आहे, ना औरंगाबादसाठी, ना जालन्यासाठी, ना इंडस्ट्रियल एरियासाठी. आणि तुम्हाला आताही सांगणे, दिल्ली मुंबई कॉरिडॉरची जी कंपनी आणणार आहे तुम्ही, तिच्यासाठी तुम्ही तुमचं धरण बांधा. अमायदासाठी तुम्ही तुमचं धरण बांधा. किती दिवस या शेतकऱ्याच्या पाण्यावर डल्ला मारत राहणार? तुमची काय भूमिका आहे? माझी स्पष्ट भूमिका आहे. पत्रकार महोदयांनी जे आता जालना आणि औरंगाबादचा उल्लेख केला, खरं म्हणजे जायकवाडी धरण म्हणजे औरंगाबाद जालन्याची मक्तेदारी नाही, या संपूर्ण मराठवाड्याचा माणूस याचा एक घोट घेणार आहेत. दुसरी गोष्ट भोगले साहेबांना सांगायचं आहे, भोगले साहेब की सकाळी उठल्यानंतर माणसाला कांद्याची गरज नाही पडत, तर अन्न आणि भाजीची गरज पडते. आणि पहिले उठल्या पाणी लागतं. कांदा हा महत्वाचा विषय नाही, तर या ठिकाणी गहू ज्वारी बाजरी पिकवणारा शेतकरी फार महत्वाचा आहे. सावे साहेबांनी एक उदाहरण दिलं की 15 वर्ष काय केलं. तर साहेबांना माझी विनंती साहेब, 15 वर्षामध्ये या गेल्या 2 दुष्काळ काळामध्ये मराठवाड्यात 35 जणांचा पाणी बळी गेला. या पहिले कधी पाणी बळी गेला नव्हता. दुसरी गोष्ट अशी की मराठवाड्यामध्ये जेवढ्या आत्महत्या झाल्या एवढ्या आत्महत्या कधी झाल्या होत्या का, याचं कृपया मूल्यांकन करावं. एकीकडे ही सरकार छमछम सुरू करते, त्या ठिकाणी बसलेल्या लोकांना दारू बियर पाजते आमच्या पाण्याच्या माध्यमातून. माझं एकच म्हणणं आहे, पिण्याचं पाणी अगोदर मिळालं पाहिजे, त्यानंतर शेतकऱ्यांना पाणी नक्कीच मिळालं पाहिजे. जे अब्दुल सत्तार आमदार यांनी जो विषय मांडलेला आहे की दारूच्या कारखान्यात जे काही पाणी आहे ते बंद झालं पाहिजे, मी एवढंच म्हणेन की कायमस्वरूपी जर का या बिअर बार कारखान्याला दिलेलं पाणी जर बंद झालं तर शेतकऱ्याने या जायकवाडी धरणाचं पाणी कायमस्वरूपी मिळेल, एवढे त्या ठिकाणी बोलतो. मानवतावाद आणि व्यावहारिक दृष्टिकोन जर ठेवला तर आम्ही जे शेतीला जे फळबाग जागवतो त्यात आम्ही पर्यावरण बी साध्य करतो आणि लोकांना त्याच्यापासून उत्पन्नही देतो. म्हणजे खाण्यापिण्याचं 2 महिने जर उद्योग बंद पडला तर काही फरक पडणार नाही. पण आमचं फळबाग जर गेलं तर फळबाग हे आम्ही एक मानवाच्या जीवना इतकं मूल्य समजतो. एक माणूस जर गेला तर तो पूर्ण घरदाराशी नाहीसं होतं, तसं एक आमच्याकडनं झाड गेलं तर घरदाराशी ना त्याचा नाश होईल. म्हणून मानवतावाद जर दृष्टिकोन ठेवला तर 2 महिने इंडस्ट्रीयल म्हणजे बिअरच्या किंवा कोणत्याही इंडस्ट्रीला जास्त पाणी लागतं, ते 2 महिने जर बंद ठेवला तर मराठवाड्यातली भयानक फळबागा जगवता येणार नाहीत. एकदा झाड तुटलं की 10 वर्ष वाट बघावी लागते. हे जे आज प्रकार चालू आहे, कोणालाच धरणामध्ये किती पाणी आहे हे माहिती नाही. खरं धरणात 40 वर्ष झाले, 40 वर्षापासून फार गाळ आलेला आहे. जर पाऊस नाही पडला आणि जर हे गाळाने धरण भरलेलं आहे आणि हे जर उद्योगाचं पाणी चालू ठेवलं तर पुढे काय परिस्थिती निर्माण होणार? एक बाटली तयार करायला किती लिटर पाणी लागतं यांचा पण हिशोब यांच्याकडे नाहीये. बिस्लरीचं पाणी तयार करतो आपण, त्याला किती मिनरल वॉटरला किती लिटर पाणी वेस्टेज जातं, दारूचं किती लिटर वेस्टेज जातं, हे फार वेस्टेज जातं. यांनी जे सांगितलं हे अभ्यासपूर्वक सांगितलेलं नाही, चुकीचं आहे. पण आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे धरणात गाळ किती.